देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती, नाफेडचे संचालक श्री केदा आहेर यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ धनश्री केदा आहेर यांची, तर उपसभापती श्री विजय जिभाऊ सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवळा बाजार समितीचे मावळते सभापती योगेश आहेर व उपसभापती शिवाजी अहिरे यांनी आपल्या पदाचा आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली. यात सभापती पदासाठी केदा आहेर यांच्या पत्नी सौ धनश्री केदा आहेर व उपसभापती पदासाठी श्री विजय जिभाऊ सोनवणे यांचा निर्धारित वेळेत एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नूतन सभापती धनश्री आहेर यांना सूचक म्हणून योगेश आहेर तर अनुमोदक म्हणून दिलीप पाटील यांनी, तर उपसभापती विजय सोनवणे यांना सूचक म्हणून रेश्मा महाजन यांनी, तर अनुमोदक म्हणून अभिमन पवार यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संचालक शिवाजी पवार, अभिजित निकम, विशाखा पवार, दीपक बच्छाव, शाहू शिरसाट, निंबा धामणे, शीतल गुंजाळ, संजय शिंदे, भास्कर माळी, भाऊराव नवले, सचिव माणिक निकम आदींसह मराठा विद्या प्रसारकचे संचालक विजय पगार, माजी सभापती केदा आहेर, बापू देवरे, अतुल पवार, संजय आहेर, अनिल आहेर, शिवाजी अहिरे, भारत कोठावदे, डॉक्टर प्रशांत निकम, योगेश वाघमारे, राजेंद्र बडनेरे, बाळासाहेब आहेर, हर्षद भामरे, रमेश अहिरे, छबू भामरे, अशोक अलई, काशीनाथ धामणे, योगेश गुंजाळ, सुरेश जाधव, बापू जाधव आदींसह हितचिंतक उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांची निवड घोषित होताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.